देशातील सर्वात मोठी विमान कंपनी अर्थात इंडिगोचे 3:13 वाजले आहेत. सलग 5व्या दिवशीही इंडिगोची सेवा विस्कळीत बघायला मिळाली आहे. प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. फक्त हेच नाही तर इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेनंतर इतर विमान कंपन्यांनी तिकिटांमध्ये मोठी वाढ केली आहे. याचा फटका फक्त सामान्य प्रवाशांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही बसताना दिसत आहे. देशांतर्गत विमान सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आता याचा फटका गायक राहुल वैद्य यालाही बसला आहे. नुकताच राहुल वैद्य याला गोव्याहून कोलकाता येथे शो निमित्त जायचे होते. मात्र त्याच्या प्रवासाचा हा सर्वात वाईट दिवस असल्याचे त्याने म्हटले आहे. आम्ही तिथे कसे पोहोचणार हे माहित नाही असे त्यांनी म्हटले. तर दुसरा एक फोटो त्याने इंस्टाग्रामवर टाकले आहे. त्यामध्ये त्याच्या हातात डोमेस्टिक एअरलाइन्सची काही तिकिटे आहेत. मात्र आपल्याला या तिकिटासाठी किती पैसे मोजावे लागली हे त्यांनी सांगितले आहे. डोमेस्टिक एअरलाइन तिकिटासाठी आपल्याला तब्बल 4 लाख रुपये खर्च करावे लागले असल्याचे राहुलने सांगितले आहे. राहुलला गोव्याहून कोलकाता येथे जाण्यासाठी तब्बल 4 लाख रुपये मोजावी लागली. यावरून एक अंदाज येऊ शकतो की विमानाच्या तिकिटात किती जास्त वाढ झाली आहे. एका फोटोमध्ये राहुल वैद्यने थेट डोक्याला हात लावला आहे.